टीव्ही सत्यमेव व्रतम। नमस्कार। आपण आज या ठिकाणी जे जमीनविषयक कायदे आहेत आणि जमीन मोजणी प्रक्रिया आणि त्यानंतरच्या पुढील कायदीय प्रक्रिया कोणत्या अनुसरायच्या या बाबतीमध्ये आपल्या प्रहार न्यूज चॅनलतर्फे थोडक्यात माहिती घेऊ। आता दररोज ज्यावेळेस आम्ही विधी व्यवसायात आमचा जो व्यवसाय करतो त्यावेळेस जे नानाविध बाबी आमच्या लक्षात येतात त्यामध्ये प्रामुख्याने शेतजमीनविषयक बाबी ह्या न्यायालयात मोठ्या प्रमाणावर येत आहेत सध्या। आणि त्यामध्ये जमीन मोजणीविषयक ज्या काही कार्यवाही आहेत त्या कार्यवाही देखील फार मोठ्या प्रमाणात येत आहेत। कारण कसं होतं की पूर्वी ह्या जमिनी जास्त मोठ्या प्रमाणात क्षेत्रफळाने होत्या आणि आज घडीला मात्र त्या जमिनीची वाटणी झाल्यामुळं जमिनीचे क्षेत्रफळ जे आहेत ते कमी झालेले आहेत। त्यामुळे जमिनीचं महत्त्व प्रत्येका बाबतीतच वाढलेलं आहे आणि त्यामुळं अतिक्रमित जमिनीचा ताबा कसा घ्यावा या बाबतीमध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत। आपण हे पाहतो की पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि या एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जो मोठा कर्ता भाऊ असेल त्याच्या नावे सर्व जमीन असत होती आणि नंतर त्यांच्यामध्ये वाटण्या होत होत्या। जसजसा काळ बदलत गेला त्या काळानुसार माणसाचे आचार विचार नीतिमत्ता देखील बदलली आणि नंतर जमीन एकत्रीकरण योजना नंतर राबविण्यात आली आणि त्या एकत्रीकरण योजनेमध्ये सर्वे नंबरचे गट नंबर झाले आणि गट नंबर होऊन जमिनीचे जे काही क्षेत्र आहे ते अत्याधिक वाटण्यामुळे कमी झालेलं आहे। आता एखाद्याला असा प्रश्न पडतो की शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे तर ते सिद्ध कसं करायचं। तर त्याकरिता उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय जे आहे तालुक्याचं त्या ठिकाणी आपल्याला जमीन मोजणीचा अर्ज द्यावा लागतो। तो अर्ज दिल्यानंतर त्याची रीतसर फीस भरावी लागते आणि ती फीस भरल्यानंतर उपअधीक्षक कार्यालयामार्फत जे संलग्न हिस्सेदार असतात त्यांना काही रीतसर नोटीस पाठवण्यात येते व जमीन मोजणीची एक तारीख ठरविण्यात येते। आता ही जी काही मोजणी आहे ती मोजणी त्या उपअधीक्षक कार्यालयात जे काही अभिलेखे असतात त्या जमिनीबाबत त्यानुसार करण्यात येते आणि त्या ठिकाणी हद्दी खुणा निश्चित केल्यानंतर त्या धारकाच्या ताब्यामध्ये त्याच्या सातबारावर नमूद क्षेत्र आहे किंवा कसे हे पाहिलं जातं आणि तेवढं जर क्षेत्र त्याच्या ताब्यात असेल तर त्याच्या जमिनीवर कोणी अतिक्रमण केलं नाही ही बाब सिद्ध होते। परंतु जर एखाद्या वेळेस त्याच्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं असेल तर ते अतिक्रमण त्याच्या जमिनीच्या कोणत्या दिशेकडून कोणत्या सहधारकाने केलेले आहे ही बाब देखील त्या नकाशामध्ये दिसते। आता असा अनेकदा प्रश्न निर्माण होतो आहे की जमीन मोजल्यानंतर अतिक्रमण जर नकाशात दर्शविण्यात आलेला असेल तर त्याचा ताबा हा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना देण्याचा अधिकार आहे काय। तर त्याचं उत्तर नाही असं आहे। कारण जमिनीची मोजणी झाल्यानंतर जर आपल्याला आपली जमीन दुसऱ्याने अतिक्रमित केलेली असेल आणि त्याचा ताबा हवा असेल तर रीतसरपणे आपल्याला दिवाणी न्यायालयामध्ये ताबा मिळवण्याची कारवाई करायला लागते। त्या कारवाईमध्ये आपल्याला आपली मालकी सिद्ध करावी लागते की किती क्षेत्राची आपली मालकी आहे। त्या कारवाईमध्ये आपल्याला अतिक्रमण कसं केलं आहे शेजाऱ्याच्याने ते सिद्ध करावं लागतं आणि त्या अतिक्रमणामध्ये तो मोजणी बरोबर झाली किंवा कशी सर्व सहधारकांना नोटीस दिल्या होत्या किंवा कसे किंवा जे सहधारक होते ते हजर होते किंवा कसे या सर्व बाबतीचा उहापोह न्यायालयात होतो आणि ती मोजणी जर कायद्यानुसार योग्य पद्धतीनं झाली असेल तरच आपल्याला ताबा वसुलीची कारवाईमध्ये यश मिळतं। अनेकदा असंही होतं आहे की त्या मोजणी जी आहे ती बरोबर झालेली नसते आणि त्यामुळे आपल्याला ताबा मिळवण्यामध्ये अडचणी येतात। तेव्हा न्यायालयामध्ये कारवाई दाखल करून आपण न्यायालयाकडून देखील संयुक्त क्षेत्रफळाची मोजणी करण्याचा अर्ज हा न्यायालयात देऊ शकतो आणि तसा अर्ज दिल्यानंतर संयुक्त मोजणी केल्या जाते आणि त्या संयुक्त मोजणीमध्ये जे क्षेत्र आपलं अतिक्रमित आहे ते क्षेत्र आपण जर सिद्ध केलं तर त्याचा ताबा मिळवण्याची जी काही कारवाई आहे ती यशस्वी होते। आता अनेकदा असंही घडतं की ताबा मिळवण्याची कारवाईमध्ये दावा आपला मंजूर होतो परंतु आपल्याला ताबा मिळत नाही। मग अशा बाबतीमध्ये काय करायला पाहिजे तर अशा प्रकरणामध्ये आपल्याला जे न्यायालयाने निर्णय दिलेला आहे त्याच्या हुकुमनाम्याची अंमलबजावणी करावी लागते
आणि त्या अंमलबजावणी अंतर्गत न्यायालय जे आहे ते न्यायालयातील बेलीफ लोकांना त्या जमिनीचा ताबा मोजणी अधिकाऱ्याच्या समक्ष मोजणी करून द्यावा अशा प्रकारचा आदेश देतो। त्याचप्रमाणे अनेकदा असंही होतं आहे की जर समजा आपला सहहिस्सेदार मनुष्यबळ असलेला असेल तर अनेकदा त्या ठिकाणी बखेडे तंटे निर्माण होतात, मोजणी कामामध्ये अडथळा निर्माण होतो, ताबा देण्यामध्ये अडथळा निर्माण होतो। अशा वेळेस न्यायालय ही पोलीस मदत द्या अशा प्रकारचा देखील आदेश करू शकतं आणि पोलीस मदतीनुसार आपल्याला आपल्या जमिनीचा ताबा मिळवता येऊ शकतो। आता या सर्व बाबी ज्या आहेत त्या सकृत दर्शनी जर आपण पाहिल्या तर अतिशय किचकट अशा वाटतात, जाणवल्या जातात, परंतु कधीही या तंटे बखडे निर्माण केल्यापेक्षा आपण आपल्या जमिनीची रीतसर मोजणी करून घ्यावी, त्यामध्ये आपल्या शंका कुशंकाचे निरासन करून घ्यावं आणि ह्या शंका कुशंकाचं निरासन झाल्यानंतर जर आपली जमीन सहहिस्सेदाराकडे निघत असेल तर जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न करू नये। तसे करण्यामध्ये अनेक नानाविध प्रकारचे जे काही आहे ते तंटे निर्माण होतात व प्रसंगी खुनासारखे देखील त्या ठिकाणी घटना घडतात आणि अशा घटना घडल्यानंतर ती जमीन तर त्याच ठिकाणी राहते, परंतु ज्याचा खून झाला तो जीवानीशी जातो आणि ज्याने खून केला तो कारागृहात बंदिस्त होतो। या सर्व बाबी टाळण्याकरिता आपण कायद्याची मदत घ्यावी आणि जर आपली जमीन कोणाकडे निघत असेल आणि जर मोजणी केल्यानंतर आपल्या असं निदर्शनास येत असेल तर आपण निश्चितपणे न्यायालयात दावा दाखल करावा व कायदेशीर मार्गाचा अवलंब करूनच आपला ताबा घ्यावा। कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी बळजबरी करू नये। अनेकदा आमच्या समक्ष असे प्रश्न उपस्थित होतात आणि अनेकदा असे पक्षकार प्रश्न विचारतात की उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोजणी केल्यानंतर त्यांना ताबा देण्याचा अधिकार आहे काय? तर मी यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे त्यांना अधिकार नाही व आपणही तशा प्रकारची त्या खुनाप्रमाणे जबरदस्ती करू नये व निश्चितपणे न्यायालयात येऊन आपल्या जमिनीचा ताबा घ्यावा। आज घडीला जमिनीच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या वाढलेल्या किमती देखील या तंटा बखडण्याला कारणीभूत ठरत आहेत, परंतु आपण कायद्यात राहिलं म्हणजे फायद्यात राहू। तेव्हा माझी सर्वांना अशी विनंती असेल की आपण आपल्या जमिनीची रीतसर मोजणी करून घ्यावी आणि त्यानंतरच तिचा ताबा मिळवण्याची अतिक्रमण जर झालेलं असेल तर कारवाई करावी। कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये। धन्यवाद।